धैर्य. जास्त वेळ माझ्यापासून लांब नाही राहणार तुम्ही. आई किती प्यालो तर काल शुद्धीत होतो बरं का. काल दिलेला शब्द लक्षात आहे ना. तर गुरुजी सगळ्यात जवळचा कुठला मुहूर्त आहे? सगळ्यात जवळचा चांगला मुहूर्त म्हटला तर 4 महिन्यानंतरचा आहे. 4 महिन्यानंतर? अहो 4 महिन्यानंतर एवढा लेट मुहूर्त काढायला तुम्हाला बोलवलंय का? जवळचा काढा ना, म्हणजे पुढच्या आठवड्यातला. बर बघतो. पुढचाच रविवार आहे मग. करेक्ट, एक नंबर. लॉक करून टाका. काय आता इथंच बसून राहणार आहे का? भरपूर तयारी करायची आहे. उठा उठा उठा, लागा कामाला. सगळीच कामाला लागायचा. चला चला. नमस्कार. नमस्कार. मामा, आई, काय चाललंय हे? आणि कुठला शब्द आणि कसला मुहूर्त काढताय? वा 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 वा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. जावई बापू तुमचीच कमी होती. एक मिनिट, एक मिनिट. मांडवदारात पराठी तोऱ्यात निघाले बेगीने, निघाले बेगीने. मांडवदारात पराठी तोऱ्यात निघाले बेगीने, निघाले बेगीने. हळदीच्या अंगाने घराला झाली या सुखाची लागेने, सुखाची लागेने. पानाचे पानाचे आवतान धाडून काय चाललंय मामा हे? बरं आहेस ना? सकाळी सकाळी काय तमाशा लावलाय हा? रात्रीची उतरली नाही वाटतं अजून. कालची कालच उतरली, पण आजची जी बातमी आहे ना तिची नशाच काही और आहे. आजची बातमी म्हणजे सेलिब्रेट करण्यासारखीच आहे, म्हणून तर नाचत होतो. माझ्यासाठी पोरीचा बाप म्हणून आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आज. महत्वाचा. काय बोलतोय मामा? ही बातमी तुला मी सांगणारच होते. दया आणि मी ठरवले की इराचा आणि तुझा साखरपुडा येत्या रविवारी करायचा आहे. अभिनंदन, अभिनंदन. आता तुम्ही खरे खुरे माझे जावाई बापू होणार आणि मी तुमचा सासरे बुवा. घ्या घ्या घ्या. आई, काय हे कसं शक्य आहे? माझं तर लग्न. तू मला वचन दिलं होतंस
मी सांगेन त्या शब्दाबाहेर तू जाणार नाहीस म्हणून. आणि माझा डिसिजन झालाय तो मी बदलणार नाही. ऐ ऐकलं असशील धैर्याचं इरासोबत साखरपुडा होतोय. आमच्या धैर्यानं तुझ्यावर खूप उपकार केलेत. आत्ताही ज्या केसमध्ये तू अडकली होतीस तो होता म्हणून तू वाचलीस. त्याने केलेल्या इतक्या उपकारांमधनं बाहेर पडण्याची संधी देते मी तुला. हे डिवोर्स पेपर्स यावर सह्या कर. म्हणजे तूही मोकळी होशील आणि धैर्यही मोकळा होईल. त्याच्याकडे बघून उपयोग नाही. सह्या तुला कराव्याच लागतील. धैर्य, तुम्ही नजर मिळवू शकत नाही आहात ना, हेच तर बघायचं होतं मला. म्हणजे हे लग्न तुम्हाला पण मान्य नाहीये. पास कळलं मला.